सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। काँग्रेसचा ठाकरे गटाला इशारा। राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे। या 7 पैकी केवळ एकच जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो, असे समीकरण तयार झाले आहे। अशा परिस्थितीत या एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे। महाराष्ट्रातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वारंवार व्यक्त केले आहे। पण त्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही। यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारच्या नेत्यांची बैठक पार पडली। मात्र या बैठकीतूनही तोडगा निघाला नाही। तशातच उद्धवसेनेने वरुण सरदेसाई यांनी काही झाले तरी राज्यसभेच्या जागेवरील दावा सोडणार नसल्याचे म्हटले आहे। त्यातच भर म्हणून आता काँग्रेसनेही शरद पवारांच्या नावाला विरोध करत दुसरे नाव पुढे केले आहे। 1 मार्चपासून होणार मोठे बदल। 1 मार्चपासून रेल्वे आरक्षणापासून ते UPI व्यवहाराशी संबंधित नियमात मोठा बदल होत आहे। LPG गॅस सिलेंडर, बँक ठेव, व्हॉट्सॲप, टेलिग्रामशी संबंधित नियम लागू होतील। या नियमांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर आणि घर खर्चावर पडणार आहे। या 1 मार्चपासून स्वयंपाकघरापासून ते मोबाईल फोनविषयी अनेक बदल दिसतील। यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंगचा पण समावेश आहे। गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल दिसून येऊ शकतो। काय होणार बदल जाणून घ्या। 1 मार्चपासून रेल्वेकडून तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये मोठा बदल होणार आहे। जुन्या ॲपमधून जनरल तिकीट वा प्लॅटफॉर्म तिकीट सुविधा बंद होईल। प्रत्येक दिवशी लाखो यात्री मोबाईल फोनद्वारे तिकीट बुक करत होते, पण आता त्यांना 1 मार्चपासून ही सुविधा बंद होईल। 1 मार्चपासून जुनी UTS ॲप बंद होईल। आता रेल वन ॲप मदतीने जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट याशिवाय तिकीट आरक्षण करता येईल। 1 मार्च प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमती समोर येतात। इंधन कंपन्या महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सुधारणा होते। दर महिन्याला या किंमतीत बदल होतो। गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही। व्यावसायिक गॅसच्या किंमतीत चढउतार होताना दिसतो। रोहित पवार यांचा मोठा दावा। अजित पवार यांच्या निधनाला 1 महिना पूर्ण झाला आहे। आजपासून बरोबर 1 महिना आधी जानेवारी 28 रोजी बारामतीजवळ अजित पवार यांचं विमान लँडिंग दरम्यान क्रॅश झालं। त्यानंतर मोठे स्फोट होऊन आग लागली आणि यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। एवढंच नव्हे तर त्यांच्यासह आणखी 4घांचाही जीव गेला। अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव, पायलट कपूर, को पायलट शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माली या 4घांनीही अपघातात जीव गमावला। या घटनेने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला। पवार कुटुंब, बारामतीकरांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला। काही सभांसाठी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामतीला जात होते, मात्र तेथे उतरण्यापूर्वीच विमान खाली कोसळलं आणि ही दुर्दैवी घटना घडली। या अपघाताला आज 1 महिना पूर्ण झाला असून अजितदादांच्या जाण्याचा धक्का कोणीही अजून पचवू शकलेलं नाही। अजित पवारांचे पुतणे रोहित पवार हेही अतिय भावूक झाले असून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक इमोशनल मेसेज लिहिला आहे। उद्धव ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका। मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राज्याच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानीय लोकधिकार समितीच्या वतीने मरीन लाईन्स येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे उपस्थित होते। यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले, तसेच भाजपवर सडकून टीका केली। उद्धव ठाकरे यांनी म्हटले की आज आपल्या मातृभाषेचा दिन आहे। आपल्यासाठी हा रोजच मराठी भाषा दिन असला पाहिजे। आज जादूची पेटी हा अप्रतिम कार्यक्रम अनुभवला। आपल्या आयुष्यात मतपेटी कायमच असते, थापा ऐकत असतो, पण आज ढोलकीवरची थाप ऐकली। शब्द आणि सूर्यांचं नातं आहे। पेटी माझ्यासाठी नवीन नाही। काका श्रीकांतजी घेऊन बसायचे, अनेकजण घरी यायचे। कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही। उद्धव ठाकरे म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा सक्तीची केली। काल पुन्हा ते बोलले, त्यांची सवय आहे की जुनं दळण पुन्हा दळायचं। अहवाल दिला तो स्वीकारला, पण लागू करायच्या अगोदर गुवाहाटीला गेले। मराठी भाषा भवन अजून झालेलं नाही। मराठी भाषा भवन उभं राहील नाही, पण भाजपचं कार्यालय उभं राहतंय। कसले तुम्ही मुख्यमंत्री? उद्धव ठाकरे म्हणाले की देशावर कोणताही घाला येवो, पहिला महाराष्ट्र धावून जातो। आज परत गरज आहे। संपूर्ण बंगाल ममता यांच्या मागे उभा राहतो। आम्हाला भाषेचा अभिमान जरूर आहे। हिंदुस्थान आमचा आहे। प्रत्येक राज्याला राज्य मिळाल, भाषा मिळाली, प्रत्येकाने सुखाने राहा। घरावर मालकी सांगायला लागले मग सहन कस करायचं? भाजपची एक नीती आहे, संस्कार मारून टाकायचं। आता आम्हाला भीती वाटते की जनगणमन संपवून टाकतील की काय? सुनील तटकरे याचा खळबळजनक दावा।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माझ्यासह सर्वांची भूमिका राहिली आहे. अशा प्रकारचे विमान अपघात घडतात त्यावेळी स्वायत्त तपास यंत्रणा भारत सरकारने स्थापन केलेली आहे. पहिल्या दिवशी त्या खात्याच्या केंद्रीय मंत्री महोदयांनी चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले. तशी चौकशी सुरू झाल्याची माहिती देण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. पक्षाच्या वतीने निवेदन दिलं. या सर्व घटनेची सीबीआय चौकशी केली जावी. दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्रव्यवहार केला, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलले. जे काही सत्य आहे, वेगवेगळ्या व्यक्तींनी घटना त्याबद्दल काही प्रश्न निर्माण केलेत. काहींनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी आणि वरिष्ठ सहकाऱ्यांची भूमिका राहिली आहे. यंत्रणेमार्फत तपास होत असताना ज्या बाबी उपस्थित झाल्यात त्या बाबींसह तपास सखोलतेने व्हावा. जागतिक स्तरावरील अशा अपघाताची चौकशी करण्यासाठी संस्था आहेत, त्यांची मदत घेतली जावी. दादांच्या दुःखात निधनाने महाराष्ट्रच नाही, देश दुःखात आहे. प्रचंड हळहळ व्यक्त होते. म्हणून हा सर्व अहवाल महाराष्ट्रासह देशातील जनतेसमोर यावा अशी मागणी आहे, असं सुनील तटकरे बोलले. ज्या पद्धतीने यंत्रणा तपास करतायत न्याय मिळणार नाही असं रोहित पवारांना वाटतं, त्यावरही सुनील तटकरे बोलले. कोणाला काय वाटतंय त्याबद्दल मी भाष्य करणार नाही. मी गेली 35 वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. ज्या काही शंका, प्रश्न आहेत ते तपास यंत्रणांनी समजून घ्यावेत. त्या अनुषंगाने तपास करावा, त्यात कुठल्याही त्रुटी राहू नयेत, असं सुनील तटकरे म्हणाले. माझा आणि दादांचा परिचय 1991 पासूनचा आहे. 1999 साली मी दादांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मी 1984 पासून राजकारणात आहे. तिथूपासून दादांसोबत जीवभावाची साथ होती. ती साथ विश्वासाने केली. त्यांनी अनेक ठिकाणी काम करण्याची संधी दिली. आत्ताच नाही, राष्ट्रवादी एकसंध असताना 2014 ते 2018 दरम्यान मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. दादांच्या आदेशानुसार लोकसभा लढलो. विधानसभेत यश मिळालं. दादांचं निधन संपूर्ण देशाला चटका लावणारं ठरलं. दादांच्या उत्तराधिकारी म्हणून वहिनींनी जबाबदारी घ्यावी असं मला आणि सहकाऱ्यांना वाटलं. त्यावर इतर कुणी टीका टिप्पणी करत असेल तर बोलणार नाही, असं सुनील तटकरे म्हणाले. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह 23 आरोपींची राऊस एव्हेन्यू विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अरविंद केजरीवाल तसेच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचीही मुक्तता करण्यात आली. कोर्टाकडून दोन्ही नेत्यांना क्लीन चिट मिळाली असून दोन्ही नेत्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. न्यायालयाने सीबीआयला झापलंही. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. मोदी शहांनी केजरीवालांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतर 23 जण या सगळ्यांना सीबीआयने दिल्ली सरकारच्या मद्य पॉलिसीत घोटाळा झाला या आरोपाखाली अटक केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केजरीवाल जवळजवळ फरफटत घेऊन गेले, हे संपूर्ण देशाने पाहिले. पंतप्रधान मोदी, अमित शाह, तत्कालीन नायब राज्यपाल या सगळ्यांनी प्रचंड बदनामीची मोहीम चालवली. मद्य पॉलिसीत कोणताही गैरप्रकार झालेला नाही असं केजरीवाल सांगत होते. तरीही आधी लोकसभा निवडणुका आल्या, जागा जिंकण्यासाठी केजरीवालांना तुरुंगात टाकलं. मग विधानसभा जिंकायची म्हणून त्यांनी हा विषय लावून धरला, असं राऊत म्हणाले.